मुसळधार पावसाचा जळगावमधील फुलबागांना फटका बसलाय। शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेतलाय। नवरात्रीत फुल उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। शेतकऱ्यांनी शासनाकडे योग्य ती मदत आणि रोग नियंत्रणासाठी मार्गदर्शन करण्याची मागणी केली आहे। तर या नुकसानग्रस्त फुलबागांमधून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी जुगल पाटील यांनी। जळगाव जिल्ह्यात शेतकऱ्यांचं पावसामुळे मोठं नुकसान झालं असून शिरसोली भागामध्ये या ठिकाणी गुलाबाची मोठ्या प्रमाणात शेती केली जाते। या ठिकाणी या फुलाच्या शेतीवर या ठिकाणी करपा रोग या ठिकाणी येऊन या ठिकाणी आल्यामुळे या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे। आपण बघू शकतात की हे गुलाबाचं रोपटं आहे। या ठिकाणी प्रचंड पाऊस झाल्यामुळे जे फुलं होते ते फुलं या ठिकाणी गळून पडलेले आहेत। मात्र या ठिकाणी फुलंच गळून पडल्यामुळे शेतकरी राजा मोठ्या चिंतेत सापडला आहे। या संदर्भातलीच बातचीत करण्यासाठी आमच्यासोबत शेतकरी आहे, आम्ही त्यांच्याकडून जाणून घेऊयात। दादा, काय सांगणार, किती एकरामध्ये गुलाबाची शेती केली होती? आता आमची साधारण 1 एकरमध्ये गुलाबाची शेती आहे। हे 4-5 दिवसापूर्वी भरपूर पाऊस झाल्यामुळे आणि वातावरण जास्त धुकं आल्यामुळे या हा स्पॉट म्हणजे हा करप आलेला आहे गुलाबाच्या शेतीवर। त्याच्यामुळे पानं गळून पहिले पूर्ण झाले। आम्हाला अशी अपेक्षा होती, नव्हताच आमचा माल चांगला नाही घेऊन पहिलेच शेतकरी आम्ही हे लॉस झालेलं प्रत्येक गोष्टीमध्ये। झेंडूमध्ये तसे झाले, मालनी आमचे झेंडू सुकावून गेले। आता झेंडू नेत आहे मार्केटला, आता आज 5 रुपये किलो कोण झेंडू घेतलं नाही आमच्याला। आज गुलाबाचा भाव बरा आहे गुलाबाला आज, तर पण आज आमचा माल नाही। ज्या ठिकाणी आमचा 2000 फुलं निघत त्या ठिकाणी आमच्या 200-300 फुलं निघत आहे 300-400 दिवसासाठी। राज्य सरकारने लवकरात लवकर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केलेली आहे। तसेच फळबागांनाही अनुदान देण्यात यावं अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आली आहे। जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव। हिंगोली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे सोयाबीन, कापूस, हळद पिकांचं